मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 9 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की रुक्मिणी काकू रत्नाकर, ऋतुजा आणि ऋतुराज ज्वेलरीचे नवीन डिझाईन पाहत असतात. रुक्मिणी काकू ते डिझाईन राणीलाही दाखवत असते. त्यावेळी सिंधू आणि आत्या बाहेर जाण्यासाठी निघतात. मात्र रुक्मिणी त्यांना थांबवत विचारते की सकाळी सकाळी कुठे चाललीस, तेही आम्हाला कोणालाही न सांगता. त्यावर आत्या सांगते की इथे आल्यापासून बयो कुठे बाहेर गेली नाही, थोडा वेळ बाहेर मोकळ्या हवेत फिरून येतो. मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की म्हणजे आज आपण सगळ्यांनी नाश्त्याला हवा खायची, कारण हिची सासू देवळात गेली आणि आता ही सुद्धा बाहेर जाणार. मला कळतच नाही, हे रत्नपारख्यांचं घर आहे की गेस्ट हाऊस. ज्याला जेव्हा वाटतं तेव्हा तो घरात येतो आणि जेव्हा वाटतं तेव्हा तो बाहेर जातो. त्यावर ऋतुराजही लगेच म्हणतो की हो ना वहिनी, कळायला हवं हिला. तर रत्नाकरही म्हणतो, ज्या घरात आपण राहतो त्या घरचे नियम आपल्याला माहीत असावे. तर ऋतुजा सांगते, आम्ही अजूनही वहिनींना न विचारता आणि न सांगता कुठेही जात नाही, आणि तू काल घरात आली आणि लगेच तुझी मनमानी करायलाही लागलीस. लाज वाटायला हवी तुला. त्यामुळे सिंधू विचारते की लाज वाटायला हवी म्हणजे एवढं काय आहे त्यात? माझ्या घरीही मी अशीच बाहेर जात होते, तिथे नव्हती कोणतीच बंधनं. मात्र रुक्मिणी म्हणते की हे तुझं घर नाही, हे रत्नपारखींचं घर आहे. या घराचे काही नियम आहे आणि तुला इथे मनमानी करता येणार नाही. या घराची शिस्त पाळावीच लागेल. आणि जर तुला कुठे जायचं आहे हे सांगायचं नसेल तर घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा. त्यावेळी राघवही तिथे येतो. तर सिंधू त्याला म्हणते, बरं झालं तुम्ही इथे आलात. हे तुमचं घर आहे की जेल आहे? बाहेर जाताना परवानगी घ्यायला. त्यावर राघव म्हणतो, कूल डाऊन सिंधू, तुला प्रत्येक वेळी परमिशन घेण्याची गरज नाही. तुला जिथे जायचं आहे तिथे तू जाऊ शकते. फक्त घरातून जाताना सांगून जा, बाकी माझी काही हरकत नाही. मात्र त्यावर सिंधू म्हणते, मला सांगायचं नसेल तर? त्यावर राघव म्हणतो, असं कसं? घरातील प्रत्येक व्यक्ती बाहेर जाताना सांगून जाते की ते कुठे चालली आहे, किती वाजता परत येणार आहे. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? पण सिंधू म्हणते की मी नाही सांगू शकत. मात्र त्या दोघांचा हा वाद अजून वाढू नये म्हणून रजनी आत्या सिंधूला म्हणते की राघव नक्की काय म्हणतोय ते एकदा समजून घे ना. तो तुला विचारतोय कारण त्याला तुझी काळजी आहे. तू कुठे जाणार आहे ते सांगून जा. घरातील कोणीही तुला अडवणार नाही. पण तितक्यात राणी मध्येच म्हणते की रजनी मावशी, राहू द्या. सिंधूने आजवर कोणाचं ऐकलं आहे का की ती आज ऐकेल? ती तिचंच खरं करणार. तिला विचारून काहीच उपयोग नाही. बहुतेक ती अशा व्यक्तीला भेटायला जात असेल ज्याच्याबद्दल तिला आपल्याला कळू द्यायचं नाही. आणि राणीच्या अशा बोलण्यामुळे सिंधू अजूनच दुखावते. ती म्हणते, जर घरातील सर्वांनी ठरवलंच असेल की मी हट्टी आहे तर आता मला हट्टीपणा करावाच लागेल. आणि आता तर मी सांगणारच नाही मी कुठे जात आहे ते. त्यामुळे राघव तिला म्हणतो की सिंधू, डोंट क्रॉस युअर लिमिट. त्यावर सिंधू म्हणते, स्वतःच्या इच्छेने घराबाहेर जात आहे म्हणजे लिमिट क्रॉस करत आहे का? पण त्याचवेळी ऋतुजा म्हणते की इतका मेलोड्रामा करण्यापेक्षा एका शब्दात कुठे जायचं आहे ते सांगून टाक ना, म्हणजे विषय संपला. तर रुक्मिणीही म्हणते, कुठे जात आहेस ते सांग, नाहीतर? त्यावर सिंधू म्हणते, नाहीतर काय, शिक्षा कराल का तुम्ही मला? तर रुक्मिणी म्हणते, कुठे जात आहे ते सांगितलं नाही तर घराबाहेर पाऊल टाकण्याच्या लायकीची राहणार नाही. त्यावर सिंधू विचारते, म्हणजे काय कराल तुम्ही? माराल का तुम्ही मला? त्यावर रुक्मिणी म्हणते, पाय तोडील. आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. तर सिंधू ही रागातच जाऊन एक काठी घेऊन येते आणि रुक्मिणीच्या हातात देत म्हणते, हे घ्या आणि तोडा माझे पाय. आणि ते ऐकून सगळेजण तिच्याकडे पाहतच बसतात. तर सिंधू म्हणत असते, माझे पाय तोडायचे होते ना तुम्हाला? मग हातात काठी आहे, समोर मी उभी आहे, आता तोडा माझे पाय. आणि त्यामुळे राघव तर डोक्यालाच हात लावतो. तर सिंधू म्हणते, आज लंगडत घराबाहेर जावं लागलं तरी चालेल, पण मी कोणालाही सांगणार नाही मी कुठे चालले ते. एक वेळ शांतपणे विचारलं असतं तर मी सांगितलंही असतं, पण ज्या पद्धतीने विचारण्यात आलं त्यामुळे आज काहीही झालं तरी मी कुठे चालले आहे हे कोणालाही सांगणार नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी काकू चिडून हातातील काठी खाली टाकते आणि राघवला म्हणते, मी फक्त या मुलीला इतकंच विचारलं की सकाळी सकाळी कुठे चालली आहे, तर बघ नाकाला कशा मिरच्या झोंबल्यात ते. काय ही थेरं आणि कशाला ही नाटकं? त्यामुळे राघवही चिडून म्हणतो की सिंधू, तू हे चुकीचं करत आहे. तू जर अशीच वागत राहिली तर मी दिलेलं वचन पाळणं माझ्यासाठी कठीण होऊन जाईल. मात्र त्यावर सिंधू म्हणते की वचन तुम्ही दिलं आहे तर ते पाळायचं की नाही तुम्ही ठरवा. आणि तसंही काही दिवसांनी मी या घरातून आणि तुमच्या आयुष्यामधून निघून जाणारच आहे.
त्यामुळे रजनी म्हणते की रागाच्या भरात उगाच काही पण बोलू नको सिंधू. पण सिंधू म्हणते की जे खरं आहे तेच बोलत आहे मी आत्या, मला कोणावरही ओझं बनून राहायचं नाही. पण तितक्यात ऋतुजा म्हणते की ज्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ भजन ऐकू यायचं त्या घरामध्ये ही मुलगी आल्यापासून फक्त कलकलाट ऐकू येत आहे. तर रुक्मिणीही म्हणते एवढं जग बघितलं पण हिच्यासारखं कोणीही पाहिलं नाही, नक्षत्र आहे नक्षत्र. तर पुन्हा एकदा राणी मध्येच म्हणते की राघव तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना, जा तू जाऊन तयार हो, सिंधूचं एवढ्यात काही संपणार नाही. आणि त्यामुळे सिंधू चिडून थेट घराबाहेर जाण्यासाठी निघते. पण रुक्मिणी तिला पुन्हा अडवते आणि म्हणते की शेवटचं विचारत आहे, कुठे जात आहेस तू? उत्तर दिलं नाही तर घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. मात्र सिंधू म्हणते की सांगेल पण परत आल्यानंतर, आणि ती तिथून निघूनही जाते. त्यामुळे सर्वजण एकमेकांकडे पाहतच बसतात. बाहेर आल्यानंतर मात्र आत्या सिंधूला म्हणते की जरा शांत हो, इतका तमाशा करायची काय गरज होती. पण सिंधू म्हणते की तमाशा मी नाही तर त्या लोकांनी केला आहे. मात्र आत्या तिला समजावत शांत करते आणि तिला समजावते की ते तुझं सासर आहे आणि ती रुक्मिणी काकू तुझी मैत्रीण नाही तर सासू आहे, त्या लोकांचं थोडं तरी ऐक. पण सिंधू म्हणते की नाती अशी जबरदस्तीने नाही जोडता येत. कोणत्याही व्यक्तीबद्दल मनातून प्रेम वाटलं, जवळीक वाटली तरच तिथे नातं जोडलं जातं ना. त्यावर आत्या म्हणते तुझं पण बरोबर आहे, पण आता मला तरी सांग आपण नक्की कुठे जात आहोत ते. त्यावर सिंधू म्हणते सांगेल नंतर, पण आता आपल्याला लवकरात लवकर तिथे जायला हवं. जर आज मी तिथे गेले नाही तर आयुष्यभर मला पश्चाताप करावा लागेल. आणि त्यानंतर त्या दोघी त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे राणी सिंधूच्या विरोधात राघवचे कान भरत असते आणि सिंधू किती चुकीचं वागत आहे हे त्याला पुन्हा पुन्हा सांगत असते. राघवला मात्र सिंधू आज अशी का वागली असेल याचं कोडं उलगडत नाही. तर दुसरीकडे ऋतुजा, ऋतुराज आणि रत्नाकर हे सुद्धा सिंधूबद्दलच बोलत असतात. तर रुक्मिणीसुद्धा खूप चिडलेली असते. तितक्यात राजश्री तिथे येते. तिला घडलेल्या प्रकाराबद्दल काहीही माहिती नसते, पण हे सर्वजण तिलाही ऐकवतात. तर राणी घडलेला सर्व प्रकार राजश्रीला सांगते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण विचार करत असतात की सिंधू नक्की कुठे गेली असेल. त्यावेळी रेश्मा तिथे येऊन सांगते की मला माहीत आहे सिंधू कुठे गेली ते, आणि ती सर्वांना सांगते की सिंधू पोलीस स्टेशनला गेली आहे. मात्र सर्वांचा असा गैरसमज होतो की सिंधू त्यांच्या विरोधात कंप्लेंट करण्यासाठीच पोलीस स्टेशनमध्ये गेली आहे. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.